नमस्कार, मी स्नेहल आणि आज माझं मॉर्निंग रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. माझ्या दिवसाची सुरुवात होते सकाळी 7:30 ते 8 वाजता. मी काही फारशी लवकर उठत नाही, म्हणजे गरजच नाही वाटत. मिस्टर उशिरा जातात, तक्षूला सुट्ट्या लागल्यात शाळेला. बाबू पण रात्री उशिरा झोपतो आणि मग उशिराच झोपतो, त्याच्यामुळं मग उशिरा सुरुवात होते दिवसाला. उठल्या उठल्या पहिला मी फ्रीजमधले जे भाज्या वगैरे ज्या काढायच्या म्हणजे बनवायचे ती बाहेर काढून सगळं ठेवते. दूध बाहेर काढते आणि दूध गरम करायला पहिला त्याची साय काढून घेते. म्हणजे मी साई साठवते आणि तूप काढते. त्याची साई बाजूला काढून घेते आणि दूध तापवायला ठेवते. भाज्यांची तयारी सगळी जे भाज्या करायच्या आहेत. आणि शक्यतो आम्ही नाश्ता स्किपच करतो, म्हणजे चहा घेतो, नाश्ता वगैरे नाही करत. सरळ आम्ही चपाती भाजीचाच किंवा भाकरी भाजी जे काय असेल त्याचाच नाश्ता करतो. आणि ज्या दिवशी पोहे उपीट शिरा असं काही केलेलं असतं ना, त्या दिवशी मग आम्हाला ते जेवणच जात नाही, मग जेवणाला खूप उशीर होतो. त्यापेक्षा आम्ही चपाती भाजीचाच नाश्ता करतो. आज मी कोबीची भाजी करणार आहे, त्यासाठी रात्रीच चण्याची डाळ भिजत टाकलेली. आणि मग बाकीचे जे सगळं लागणार आहे ते सगळं काढून ठेवते, जे जरा नॉर्मल टेम्परेचरला येतं. तोपर्यंत 1 ग्लास साधं पाणी पिते. सध्या गरमी आहे त्याच्यामुळं पाणी काही गरम करायची पण गरज लागत नाही, कोमटच पाणी असतं त्याचं फिल्टरचं. मग पहिला पाणी पिते शांत उभा राहून आणि दिवसभरात काय करायचं त्याचा थोडासा असा विचार करते. पाणी पीत असं सगळं नियोजन चाललं असं दिवसाचं. पहिला कचरा वगैरे काढून घेते आणि जर सोप्यावर काही घाण असेल तर झाडून झटकून उशा नीट ठेवून काही खेळणी पडली असेल ती आवरून पहिल्यांदा कचरा काढते, लादी पुसून घेते. लादी पुसली की ह्यांची तोपर्यंत आंघोळ झालेली असते, ते देवपूजा करतात. आणि मग पहिला आम्ही मस्त बसून एकत्र चहा घेतो आणि त्या चहापासूनच दिवसाची खरी सुरुवात होते. आणि भरपूर वेळा हे सगळं श्रीनू झोपला आहे तेव्हाच मी करून घेते, नाहीतर एकदा हे कामाला गेले तक्षू काय आता खेळण्याच्यावरच लक्ष असायचं. हे कामाला गेले आणि मग मी उठली नाही किंवा काय कामं राहिली तर ते दिवसभर पडून राहतात, कारण ते श्रीनू काय ऐकत नाही. म्हणजे एक काम करायला गेलं की दुसरं काहीतरी तो काढून ठेवतो, त्यापेक्षा काही न केलेलं बरं. म्हणजे माझा भरपूर वेळ त्यातच जातो. चहा पिऊन झाला की पहिला मी पीठ मळायला घेते. आणि मी पीठ भिजवताना ना जास्त अशी मळत बसत नाही, फक्त नॉर्मली भिजवते आणि साईडला ठेवते. मग भाजीची तयारी होऊन भाजी होईपर्यंत ना हे पीठ मस्त मळलेलं म्हणजे मुरतं आणि नंतर फक्त तेलाचा हात लावायचा आणि मळून घ्यायचं, गोळे करायचे आणि चपात्या लाटायच्या. इकडं मी तोपर्यंत आणि माझी एक सवय आहे की थोडीशी जरी घाण पडली ना मी पटकन तिथल्या तिथं पुसून घेते. म्हणजे काय किचन माझं बघाल तुम्ही घाण जास्त होतच नाही, कारण मग कधी कधी काय होतं श्रीनू उठला की आहे तसं सगळं टाकून आहे तिथं गॅस बंद करून ना मग त्याच्याकडं त्याला घ्यायला लागतं. त्याच्यामुळे शक्यतो जेवढ्या असं कचरा होईल तितका लगेच भरते आणि शॉपिंगचं वगैरे काम मी गॅस चालू करायच्या आधीच करून ठेवते. आणि जसा कचरा होईल तसा एखाद्या पिशवीत किंवा एखादं टोपली वगैरे करते त्यात लगेच भरून घेते. थोडासे घाण साठले की लगेच पुसून घेते. भांडी तेवढी मी पटकन आवरत नाही पहिला. हे काय मी कोबीची भाजी करून घेतली. कोबीची भाजीवर झाकण ठेवलं आणि एका साईडला ठेवून घेतली आणि लगेच काय चपात्या करून घेतल्या. सकाळच्या काही नाही, आता तक्षुला सुट्टीच आहे, म्हणजे ती गरम गरमच मागते. तिला कधी तूप साखर चपाती खायची असते, कधी जाम चपाती. त्याच्यामुळे आमच्या दोघांपुरत्या मी 5 चपात्या करते, म्हणजे 4 चपात्या लागतात आमच्या दोघांना आणि 1 चपाती एक्स्ट्रा करते. आता तोपर्यंत श्रीनू उठला, त्याला त्याचं आवरलं आणि त्यांना डबा दिला, ते गेले. श्रीनूला असा ठेवला काहीतरी त्याला गुंतवायला लागतं. आणि मुलांना हल्ली ना खेळणी नको असतात, खेळणी सोडून बाकीची सगळी वस्तू भांडी कपडे त्यांची खेळणी होतात. त्याच्यामुळे त्याला असा गल्ला दिला आहे आणि तो गल्ल्यात पैसे टाकत बसतो. त्याकडे फक्त लक्ष ठेवायला लागतं, तोंडात वगैरे काही घालत नाही तो, त्याला माहीतच नाही, अजून कळत नाही तोंडात घालायचं. इकडं तोपर्यंत लगेच मी भांडी वगैरेचा पसारा आवरून घेते, कारण एकदा किचन आवरला की मग दिवसभरासाठी रिकामं, म्हणजे बाकी काहीच नसतं. मग किचन एकदा आवरला की मग दिवसभर तिकडे फिरकायची गरज नाही, मग दुसरी कामं करता येतात. श्रीनू झोपला थोडा वेळ की खेळत बसला की मग मी मशीनवर बसणे किंवा इतर कामं करते. भांडी इथं होत आहेत तोपर्यंत मी साईडला मशीन पण लावलेली कपड्याची मशीन होईपर्यंत माझं किचन आवरून होतं. ठीक आहे, लगेचच मी आणि गॅस पुसून घेते. गॅससाठी मी लिक्विड बनवलं आहे, त्याच्यामध्ये ते आपलं हॅपी प्लॅनेटचं एक लिक्विड येतं किचन साफ करायचं, ते मस्त आहे. त्याच्यात थोड्याशा पाण्यात मी ते मिक्स करते, थोडंसं विनेगर टाकते, म्हणजे आता मुंग्या वगैरे होत नाहीत. विनेगर थोडंसं आणि थोडेसे 1-2 थेंब ना आपले डिशवॉश असतं ना, म्हणजे मी विम लिक्विड वापरते, ते विम लिक्विडचे थेंब टाकायचे 2, म्हणजे थोडंसंच 1 चमचाभर टाकायचं आणि पाण्यात मिक्स करायचं. त्याचा स्प्रे करून असं केलं की चकचकीत किचन होतो आणि मुंग्या वगैरे पण होत नाहीत.
मग आता मी लगेच इकडं सगळेजण गेलेत, मग सगळे झाली कामं की मी नाश्ता करायला बसते. आणि शक्यतो मी दुपारचा आम्ही भात नाहीच करत, कारण मग मी एकटीच असते, खायला चपात्या असतात. आणि मग आज दही, आणि उन्हाळ्यात कसं जेवण जातच नाही, मग आज दही घेतले. आणि कोबीची भाजी थोडीशी आळणी झाली, तिखट कमी होती, त्यांना मिरची नाही आवडत. मग तिखट कमी असल्यामुळे मला लागतं झणझणी, त्याच्यामुळं चटणी घेतलेली आपला घाटी मसाला, त्यात थोडंसं तेल लावून घेतलेलं. जेवण झालं की लगेच मशीन पण होते, मग मी कपडे सुकत टाकून घेते. कपडे सुकत टाकणं हे शेवटचं काम, ते झालं की झालं. मग दिवसभरासाठी फ्री. आणि हे होईपर्यंत 11:30 वाजतात, 11-11:30 वाजतात. तर असं असतं माझं सकाळचं रुटीन. तर तुमचं कसं असं रुटीन ते नक्की सांगा. आणि माझं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.